नमस्कार. तर कोकण पट्ट्यात पिकणारं अननस जर पुणे जिल्ह्यात उगवलं गेलं तर हा थोडा कुतूहलाचा विषय आहे. तर पाहूयात अननसाची झाडे आपली कशी आहेत ती. ही जी झाडे समोर व्हिडिओमध्ये पाहताय ती अननसाची झाडे आहेत. अननसाची झाडे लावताना रोप कसं लावावं लागतं किंवा त्याला फळ कोणत्या भागावरती येतं याची बऱ्याच लोकांना आणखीन माहिती नाही आहे. तर चला जाणून घेऊया अननसाबद्दल काही प्रश्न जे लोकांना पडतात ते. तर अननसाचं रोप लावताना आपण काय लावू शकतो. तर मित्रांनो, अननसाची रोपे पहा. या ठिकाणी आपण 4 रोपे लावली होती. त्यातलं एक रोप खराब झालं, 2 रोपांना आणखीन फळ आलेलं नाही, एका रोपाला फळ आलेलं आहे. तर मित्रांनो, अननस आपण जे खाण्यासाठी वापरतो हे जे फळ आहे, या फळाचा हा जो पोर्शन आहे याला फळाचा क्राऊन म्हणतात. हा क्राऊन आपण जमिनीमध्ये लावल्याच्या नंतर साधारण त्याला 2 वर्षानंतर फळ येतं. म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्या या झाडाची 2 वर्ष संगोपन किंवा जोपासना करावी लागते, त्यावेळेस त्याला फळ येतं. दुसरी गोष्ट, वातावरण. हा जो वाण आहे किंवा हे जे अननसाचं झाड आहे ते शक्यतो कोकण पट्ट्यातच पाहायला भेटतं. तिकडं उष्ण दमट वातावरण असल्यामुळे त्या ठिकाणी त्याची वाढ चांगली होते. तर आपलं हे जे रोपं आहेत हे आपण पुणे जिल्हा शिरूर तालुक्यामध्ये आपण हे लावलेलं आहे आणि ह्याला 2 वर्षाच्या वरती कालावधी होऊन गेलेला आहे. पण ह्या 3 झाडांपैकी फक्त एकालाच रोप आलेलं आहे, एकालाच फळ आलेलं आहे आणि बाकीच्या 2 झाडांना आणखीन फळ आलेलं नाही. आणि त्यातील एक रोप जे होतं या ठिकाणी लावलेलं ते जळून गेलेलं आहे. तर पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी अननसाची शेती होऊ शकते का, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. तर मित्रांनो, वातावरण प्रतिकूल असल्यामुळे या ठिकाणी अननसाची शेती फायदेशीर नाही आहे. म्हणजे आपण व्यावसायिक तत्वावरती या अननस ची लागवड करू शकत नाही वातावरणामुळे. आणि दुसरी गोष्ट झाली, रोपे आपल्याकडे या वाणाची किंवा अननसाची ॲवेलेबल नसल्यामुळे आपण पुणे जिल्हा किंवा कोकण पट्टा सोडता इतर ठिकाणी अननस लावण्याचा विचार करणं फारसं फायदेशीर नाही आहे. आता हे जे फळ आहे अननसाचं, या फळात आणखीन एक तोटा आहे. ज्यावेळेस कोकणात हे झाड लावलं जातं त्यावेळेस ह्या झाडाच्या मुळापासून म्हणजे इथपासून ऑफशूट येतात, म्हणजे फुटवे फुटतात. तर हे जर फुटवे आपण लावले तर त्या फुटव्याला 1 वर्षानंतर फळधारणा होते. म्हणजे आपण जो क्राऊन लावलेला आहे त्या क्राऊनच्या पटीत 1 वर्ष लवकर त्याला फळ येणार आहे, म्हणजे ती शेती फायदेशीर असणार आहे. तर आपलीकडच्या वातावरण सुटेबल नसल्यामुळे त्याला ऑफशूट आलेले नाहीत. ह्या कोणत्याच झाडांना ऑफशूट आलेले नाहीत. दुसरी गोष्ट, या झाडाच्या देठापासून म्हणजे या ठिकाणावरनं पण फुटवे येत असतात. हा जो फुटवा असतो, हा फुटवा जर आपण जमिनीत लावला तर त्याला साधारण 1.5 वर्षानंतर फळ येतं. म्हणजे हे देखील फायदेशीर ठरू शकतं. पण या झाडाच्या देठाला पण फुटवे आलेले नाहीत. आणि जो हा क्राऊन आहे, हा क्राऊन लावल्याच्या नंतर 2 वर्ष कमीत कमी झाडाला फळ येण्यासाठी लागतात. कारण हे 2 वर्ष झाड सांभाळणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. त्याच्यामुळे जर आपण ह्याची शेती जर करणार असेल तर तो विचार डोक्यातून काढून टाका. जर कुणाला परसबागेत किंवा घरापाशी कुंडीमध्ये हे झाड शोसाठी लावायचे असतील आणि बाय चान्स त्याला फळ आलं तर चांगलंच आहे, जसं या झाडाला आलेलं आहे. आणि पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यामध्ये असे ह्या झाडाला फळ आल्यामुळं हा थोडा कुतूहलाचा विषय झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला नक्कीच माहिती कशी वाटली ती कमेंटद्वारे सांगा. आणि आणखीन अननस शेतीबद्दल काही जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. धन्यवाद.